डायटचे कांबळे साहेब यांचं स्वागत श्री वाहेद शेख. गेल्या 10 ते 12 वर्षापासून शिक्षक दरबाराचं आयोजन करतो. एक वर्षातून 2 ते 3 शिक्षक दरबार होतात. कोणाच्या काही अडी अडचणी असतील, कोणाचे तिथं शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर, सगळे अधिकारी इथे येऊन त्यांची जे अडचण असेल ते आपण पूर्ण सॉल्व्ह करतो. इथं 1 ते 2 वेळेस आपण वर्षातून शिक्षक दरबार आयोजन केले होते. आता या वर्षीचा फक्त हा पहिला शिक्षक दरबार आहे. पप्पा तुम्हाला एक विनंती करायची आम्हाला की माध्यमिक आणि प्राथमिकचे पगार वेळेवर होतात. 1 तारखेला काहीच अडचण नाही. पण गेल्या मे पासून प्राथमिकचे जे शिक्षक सेवानिवृत्त झाली त्यांचा जीपीएफचा हप्ता आणखी मिळालेला नाही. तर तिथे तुम्ही नोंद घ्यावी. आणि एवढं बोलून माझे भाषण संपवतो. आपल्या माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी त्याचबरोबर प्राथमिकचा पण अधिकचा पदभार, कारण प्राथमिकचे शिक्षण अधिकारी नव्यानं रुजू झाले, परंतु त्यांची आता UPSCची परीक्षा असल्यामुळं परत ते रजेवर जाणार. तर ते फॉर्मॅलिटी म्हणून ते रुजू व्हायला आलेले आहे. ते आपल्या लाटकर मॅडम, डायटचे प्राचार्य सन्माननीय कांबळे सर, आपले उपशिक्षण अधिकारी श्री सोलुंकेजी, श्री माय मॅडम, ज्यांना नुकतीच PhD मिळालेली आहे ते मेत्रे मॅडम, पालवे सर, सावंतजी, सातवजी, सर्वांचीच नावं घेतात की ते सर्वच आपले शिक्षण विभागातील अधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संघ आहे, मुक्ता संघटना आहे, उर्दू संघटना आहे, प्राथमिक शिक्षक संघटना आहे, सर्वच उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, पत्रकार मित्र आणि राष्ट्रवादी शिक्षक संघाचे माध्यमिकचे अध्यक्ष श्री प्रदीप विखे सर, प्राथमिकचे अध्यक्ष MM खुटे सर, महिलाचे अध्यक्ष डांगे मॅडम, जवळपास 8 जिल्हे आणि 78 तालुके असं विस्तीर्ण भागामध्ये आपला हा मराठवाडा विभाग आहे. नांदेड जिल्हा आता 2 जिल्ह्याचा आहे, 17 तालुके त्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मग एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये माझ्या हिंगोलीच्या शिक्षकाला असेल, माझ्या किनवटच्या शिक्षकाला असेल, त्याच्या कामासाठी माझ्यापर्यंत यायचं म्हणलं तर त्याचे 100-500 रुपये खिशातून खर्च होऊ शकतात. आणि म्हणून आपण आमदार झाल्यापासून आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवली. आणि मग दर 2 महिन्यांनी मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जे काही जिल्हा पातळीवरचे आपले प्रश्न असतात ते मार्गी लावण्याचं काम आपण या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या, महानगरपालिकेची निवडणूक होती, नगरपालिकांच्या निवडणुका होत्या, नंतर विधान परिषदेच्या निवडणुका होत्या. त्यामुळे ही वेगवेगळी आचारसंहिता वेळोवेळी असल्यामुळं हा दरबार आपल्याला त्या ठिकाणी घेता आलेला नव्हता. आणि म्हणून साठी आता तुम्ही सुरू केला आहे. परवालाच धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल, त्या ठिकाणी जालना असेल, आज आपल्या इथं असेल, पुन्हा परभणी हिंगोली असेल, या पद्धतीने मी दरबार घेण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. उद्देश एकच असतो की प्रत्येकाला काय माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही, परंतु आमदार कुठं आहे म्हणण्यापेक्षा मी तुमच्या दारामध्ये आहे, तुम्ही या, तुमच्या काय अडचणी असतील ते सांगा, मी सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. आणि मग त्या माध्यमातून हा दरबार या ठिकाणी संपन्न होतोय. राज्यस्तरीय प्रश्नांसाठी आपण सातत्यानं शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करतोय. इथं या ठिकाणी शिवराम मस्के आहेत, कालच्याच अधिवेशनामध्ये आपण आपल्या शाळांना म्हणजे टप्पा अनुदानावर त्यांना 100% टप्पा द्यावा यासाठी पण पाठपुरावा केला. आपण आंदोलन पण आझाद मैदानावर केलं आणि पहिल्यांदा या आंदोलनाचं यश म्हणजे एकदा नाही तर 2दा शिक्षण मंत्र्यांना आझाद मैदानावरती यावं लागलं.
आपलं म्हणणं ऐकावं लागलं आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की सध्या थोडं दुष्काळाचं सावट राज्यावरती आहे, अल निनोचा प्रभाव आहे, काय होईल माहीत नाही, त्यामुळे आपण हे काम आपल्याला करायचं आहे, परंतु थोडं थांबा, धीर धरा, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचा आम्ही निर्णय करू असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यामुळं आपलं आंदोलन त्या ठिकाणी मागे झालं. परंतु त्याच्याही पूर्वी आमचा प्रयत्न आहे की नागपूर अधिवेशनामध्ये याच्यामधून मार्ग निघावा, यासाठी पण आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. जे काही शेवटच्या वर्गातील पटसंख्येमुळे काही शाळा अजून अनुदानापासून वंचित आहेत, काही शाळा पात्र होऊन पण त्या घोषित होऊ शकलेल्या नाहीत, अशा पण शाळात काही वर्ग तुकडे आहेत, काही ज्युनियर कॉलेज आहेत आणि मग ज्यांचा कायम शब्द काढला आहे, ज्या पात्र होऊ शकतात यांना सुद्धा सगळ्यांना एक संधी द्यावी आणि त्यांना पण अनुदान यावं, यासाठी पण आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून 1 आणि 2 एप्रिलला जो काही शासनाने आदेश काढला तो पण रद्द करावा आणि या पण राहिलेल्या सगळ्या शाळांना अनुदान द्यावं, ही पण भूमिका शासनाकडे आपण मांडलेली आहे. त्याही अनुषंगाने आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळं माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी सभागृहात आम्हाला आश्वासन दिलं होतं की याच्यावरती आम्ही बैठक घेऊ, तेव्हा ती बैठक सुद्धा होईल, त्यासाठी पण आमचा पाठपुरावा सुरू आहे. काल परवा शिक्षक मतदारसंघ हा माझा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ आहेत त्यामध्ये सगळ्यात भौगोलिकदृष्ट्यासुद्धा मोठा असलेला हा आपला मराठवाडा महसूल विभाग आहे. 8 जिल्हे आणि 78 तालुके हे माझ्या मतदारसंघामध्ये येतात. त्यामुळं किनवटच्या शेवटच्या तालुक्यातला व्यक्ती असेल किंवा माझ्या हिंगोलीच्या सेनगाव भागातला तालुक्यातला शेवटच्या तालुक्यातला एखादा शिक्षक असेल आणि त्याचं काही प्रश्न अडीअडचणी असतील आणि त्याला जर माझ्यापर्यंत द्यायचं म्हटलं तर त्याच्या खिशातले 500-1000 रुपये तिकिटाला खर्च होऊ शकतात. आणि म्हणूनसाठी मी आमदार झाल्यापासून एक नवीन उपक्रम सुरू केला की शिक्षक आमदार आपल्या दारी. त्यामुळे आपले आमदार कुठं आहेत हे विचारण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, त्यामुळे मीच त्यांच्या दारामध्ये जातो. दर 2 महिन्यांनी मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयी जाऊन संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी असतात त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेला मी शिक्षक दरबाराचं आयोजन करत असतो आणि त्या माध्यमातून त्यांचे जे कोणी येतील त्यांचे जे काही जिल्हा स्तरावरचे प्रश्न आहेत ते संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून मार्गी लावण्याचं काम करतो. गेले काही दिवस आपल्या राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या, पंचायत समितीच्या होत्या, नगरपालिकेच्या निवडणूक होत्या, विधान परिषदेची निवडणूक होती. त्या सगळ्या आचारसंहिता आल्यामुळं मला तो दरबार घेता आलेला नव्हता आणि म्हणून आता शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले, 15 ऑगस्ट झालेलं आहे. त्यामुळं आता हे दरबार मी सुरू केले. जालन्याचा झाला, माझा बीडचा झालेला आहे, नागपूर धाराशिवचा झाला, आज संभाजीनगरचा होता. आता मी परत जाऊन हिंगोली, परभणी, नांदेडचा घेणार आहे. अशा पद्धतीने एक शिक्षकांना एक व्यासपीठ त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी मी निर्माण करून दिलेलं आहे. हे सर्वांसाठी खुलं आहे. ज्याला कुणाला अडचण आहे त्यांनी यावं, आपले प्रश्न मांडावेत आणि त्याच्यामधून मार्ग काढावा, हे काम मी या ठिकाणी करतो आहे. आता आपण जिथं उभं आहोत ते उच्च शिक्षणाचं कार्यालय आहे, उच्च शिक्षणाचं सहसंचालक कार्यालय आहे. या माध्यमातून आपल्या मराठवाड्यामध्ये 2 सहसंचालक कार्यालय आहेत उच्च शिक्षणाचे, एक नांदेडला आहे, लागतं इथं संभाजीनगरला आहे. किंवा त्यांची मी आता भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. प्राध्यापक संघटनेचे लोक माझ्यासोबत आहेत, त्यांचे जे काही प्रश्न होते त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे शेवटी आपण ज्यांचे प्रतिनिधी आहोत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका माझी त्या पाठीमागची आहे. सर, शिक्षकांनी जिथे नोकरी आहे, जिथे मुख्यालय आहे, तिथे राहण्याचा एक विषय पुढे आलेला, कसं बघता येईल? नाही, मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही वेळेवरती आलं पाहिजे, वेळेवरती गेलं पाहिजे, हे बघितलं पाहिजे. कोण कुठं राहतो याहीपेक्षा तो आलेलं व्यवस्थित काम करतो का नाही हे बघण्याची वेळ आहे. आज नुसतं शिक्षकच म्हणून नाही, प्रत्येक अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तो समजा त्याच्या काही परिस्थितीमुळे दुसरीकडे राहतो, तो काम जाऊन तिथं करतो. आता मुंबईमध्ये मंत्रालयातले सगळेच लोक काय मंत्रालयाच्या जवळ राहतात असं नाही. कोण वसईला राहतो, कोण विरारला राहतो, कोण बोरिवलीला राहतो, तिथे येऊन तो काम करतो. म्हणजे वेळेवरती येतो. काम संपलं, वेळ संपली तरी काम असेल तर तो काम जास्तीचा वेळ देऊन काम करतो आणि जातो. तसं आमचा शिक्षकसुद्धा शाळेत समजा मुख्याध्यापकाने सांगितलं की नाही शाळा जरी सुटली तर हे काम आहे, हे काम करा,
किंवा जादा तास हे काही टाईम टेबलवर नसतात तरी शिक्षक आमचा घेतो, का तर विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षक आहे. सर हा जो प्रकार आहे गंगापूर खुलताबाद तालुक्यात जे असते कसं होतं? नाही, मला वाटतं की ते आमदार महोदयांना पण मी त्यांना पण खाजगीरित्या पण बोललो, ते माझे मित्रच आहेत, की बाबा तुम्ही ठीक आहे काम वेळेवरती झालं पाहिजे का बिलकुल सांगण्याचा तुम्हाला लोकप्रतिनिधी अधिकार आहे, तुम्ही तो वापरा, आमची काही त्याची तक्रार नाही. परंतु इथंच राहून तिथंच राहून ते काम करणं